नमस्कार. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जो काय पीक विमा आहे, बघा मागील वर्षी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. बघा 2023 साली जो काय पीक विमा भरला होता तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही. तर बघा आता तो पीक विमा मंजूर झालेला आहे. बघा सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. जो काय पीक विमा आहे हा मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा किती हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, जो काय हा पीक विमा आहे तर हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी जमा होणार आहे. तर बघा या ठिकाणी कधी या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर लगेच जाणून घेऊ कधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळेल. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शुभ वर्तमान. 2023 मध्ये झालेल्या दुष्काळाने पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला पीक विमा योजना अखेर मंजुरी मिळालेली आहे. तर बघा याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता जे काही शेतकरी बंधू आहे यांना हे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा या ठिकाणी आर्थिक आधार मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना किती निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहून घेऊया. या ठिकाणी बघा नुकसानग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने एकूण 3,310 कोटी रुपयांची बघा 10 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला गेला आहे. यामध्ये विमा कंपन्यांकडून 1,390 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून 930 कोटी रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वीच सरकारने 1,250 कोटी रुपये वितरित केले आहेत. तर बघा या ठिकाणी आताही शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी किती मिळणार आहे याबद्दलही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा कप अँड कॅप पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे. तर बघा या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणार विमा 101% असेल तर तो विमा कंपन्यांकडून दिला जाईल. मात्र जर विम्याची रक्कम 110%पेक्षा जास्त अधिक असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. बघा या नवीन पद्धतीचा फायदा असा आहे की जास्त नुकसान भरपाई मिळते, तसेच विमा कंपन्यांवरील आर्थिक भार कमी होतो. याशिवाय नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक जलद होते, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकणार आहे. बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की जे काय शेतकरी बांधव आहे यांना या ठिकाणी बघा जो आपण हेक्टरीचा विचार करणार आहोत तर शेतकऱ्यांना किती हेक्टरी मिळणार आहे. तर बघा साधारणतः आपण प्रत्येक जो काय जिल्हा असतो, प्रत्येक जिल्ह्याचा जो काय हेक्टरी असतो हा वेगवेगळा असतो. तर या ठिकाणी बघा म्हणजे की प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला असतो. त्यामुळे जो काय हेक्टरी आहे हा कमी जास्त जिल्ह्यानुसार होऊ शकतो. परंतु बघा आपण सरासरी या ठिकाणी हेक्टरी काढूया. तर बघा शेतकऱ्यांना 10 ते 12 हजार रुपये बघा 10 ते 12 हजार रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे. तर बघा 10 ते 12 हजार हेक्टरी पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे का, तर नाही. बघा कसं या ठिकाणी जो काय पीक विमा आहे हा पीक विमा शेतामधील पिकांवर आधारित असतो. जेव्हा तुम्ही पीक विमा फॉर्म भरत होता तेव्हा जर तुम्ही ज्वारी, बाजरी असे जर पिकं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना लिहून दिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी बघा पीक विमा नुकसान भरपाई ही कमी मिळू शकते. परंतु बघा या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही तूर, कापूस, भुईमूग किंवा सोयाबीन असे पिकं जर पीक विमा भरताना लिहून दिलेले असतील तर तुम्हाला निश्चित 10 ते 12 हजार रुपये हेक्टरीपर्यंत या ठिकाणी रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अशी तुम्हाला या ठिकाणी पीक विमा रक्कम मिळणार आहे. तर ही होती माहिती. धन्यवाद.